बारामती तालुक्यात पुन्हा एकदा प्रशिक्षणासाठी वापरलं जाणारं विमान दुर्घटनाग्रस्त झालंय। बारामतीतील गोजूबावी गावाच्या हद्दीमध्ये रेडबर्ड कंपनीचं प्रशिक्षणासाठी वापरलं जाणारं विमान कोसळल्यानं परिसरात खळबळ उडाली। सुदैवानं या अपघातात वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान अजित पवार यांच्या विमानाचा अपघात हा गोजूबावी गावातच झाला होता। दरम्यान अपघात स्थळावरून आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय। बारामती तालुक्यातील गोजूबावी या ठिकाणी पुन्हा एकदा प्रशिक्षणार्थी विमान जे आहे ते पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। बारामतीतल्या गोजूबावी या ठिकाणी दोन प्रशिक्षण केंद्र आहेत, एक कारवार एव्हिएशन आणि दुसरं रेडबर्डचं हे प्रशिक्षण दिलं जातं या ठिकाणी पायलटसाठी। मात्र या ठिकाणी अनेकदा जे आहे ते रेडबर्डच्या विमानाचा अपघात झालेला आपल्याला याआधी देखील पाहायला मिळालेला आहे। रेडबर्डवरती बंदी घालण्यात आली होती, मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलं आणि आता गोजूबावीच्या हद्दीमध्ये पुन्हा एकदा हे विमान जे आहे ते खाली आलेले पूर्णपणे झाकून ठेवलेलं विमान आपल्याला पाहायला मिळतंय। आणि या ठिकाणी जे आहे नेमकं कशामुळे झालं हे मात्र अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाहीये। मात्र हे जे पडलेलं विमान आहे ते संपूर्णपणे या ठिकाणी झाकून ठेवण्यात आलेलं आहे। याची काही तांत्रिक बाजू आहेत का हे देखील तपासल्या जातील। मात्र याचा जो पुढचा जो भाग दिसतो आहे या ठिकाणी विमानाचा त्या ठिकाणी मात्र या ठिकाणी बघू शकतो काहीसा तुटलेला भाग त्या ठिकाणी खाली आले तुटलेला भाग आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर या ठिकाणी चाक जे आहे ते बाजूला पडलेला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे या विमानातील शिकाऊ प्रशिक्षणार्थी पायलट जे आहे त्यांची जी आहे ती प्रकृती स्थिर आहे। मात्र हे विमान अपघात कशामुळे झाला हे मात्र समजू शकलं नसलं तरी सातत्यानं जे आहे ते रेडबर्डच्या विमानाचा अपघात होतोय आणि आज देखील या ठिकाणी जो आहे तो विमानाचा अपघात झालेला पाहायला मिळाला असं जे आहे तिथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।